अपडेट न्यूज। यवतमाळ उपविभागीय अधिकारी कार्यालयात सॉफ्टवेअर बोट्सद्वारे ऑनलाईन टेंडर्समध्ये भ्रष्टाचार। यवतमाळ येथील आझाद मैदानावर आयोजित होणाऱ्या मीना बाजार आणि क्राफ्ट बाजारच्या ऑनलाईन जागा बुकिंग प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। पंजाब उर्फ शंकर चव्हाण नावाच्या व्यक्तीने महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून तंत्रज्ञानाचा गैरवापर करत ही जागा बळकावल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। मिलीसेकंदात बुकिंगचा खेळ। सामान्य माणसाला फॉर्म भरण्यासाठी किमान 5 ते 10 मिनिटे लागतात, मात्र चव्हाण यांनी स्क्रिप्टिंग आणि बोट्स या सॉफ्टवेअरचा वापर करून विंडो उघडताच अवघ्या मिलीसेकंदात फॉर्म सबमिट केला। उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून चव्हाण यांनाच ही जागा मिळेल अशी सेटिंग केल्याचा आरोप संदीप गुल्हाणे आणि सागर देमनगुंडे यांनी केला आहे। 2017 ते 18 मध्ये म्हाडाच्या घराच्या लॉटरीमध्येही असाच तांत्रिक फेरफार झाला होता। अनिता पुणामेकर विरुद्ध महाराष्ट्र राज्य PIL 77/2018 या जनहित याचिकेचा दाखला देत असा गैरप्रकार कायदेशीर गुन्हा असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं आहे। संबंधित अर्जाचा IP ॲड्रेस किंवा लॉंग डिटेल्सची तातडीनं चौकशी व्हावी। बेकायदेशीर बोट्स आणि स्क्रिप्ट मागणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करून टेंडर रद्द करावे। ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक त्रुटी दूर करून पारदर्शक पद्धतीनं फेरनिविदा काढाव्यात। जर एका सामान्य नागरिकाला तांत्रिकदृष्ट्या फॉर्म भरणं शक्य नसेल तर काही ठराविक लोकच सॉफ्टवेअरच्या मदतीनं सेकंदात बुकिंग करतात। हा लोकशाहीचा आणि पारदर्शकतेचा खून आहे, तक्रारदार संदीप गुल्हाणे व सागर देमनगुंडे यवतमाळ यांनी म्हटलं आहे। सूरज खोब्रागडे, आम्ही नेहमीच आझाद मैदानासाठी फॉर्म भरत राहतो, पण यावेळेस जो SDO ऑफिसचा कार्यालयातला जो साईट आहे ती हॅक केली आहे, कारण की एका सेकंदात अर्ज पडत आहे। एका सेकंदात याच्या अगोदरही असंच 11व्या महिन्यात झालं होतं। आम्हाला वाटलं होऊ शकते एक्सपर्ट आणून त्यांनी काहीतरी केलं असेल, पण यावेळेसही त्याच व्यक्तीचा एकाच सेकंदात अर्ज पडत आहे। आम्ही जे यवतमाळमधले किंवा मुंबईमधले आमचे जे सॉफ्टवेअर इंजिनियर मित्र आहेत त्यांना पण विचारलं, त्यांनी पण सांगितलं का हा असा एका सेकंदात अर्ज पडूच नाही शकत। याचे 2 कारण राहू शकते, एक तर SDO ऑफिस कार्यालयाची साईट हॅक केली आहे किंवा कर्मचारी आणि अधिकारी तिथचे मिलीभगत करत आहे, त्यांची काहीतरी हात मिळवणी आहे। होऊ शकते इथपर्यंतही असू शकते की त्यांचे आता जे मीना बाजार लागू शकते त्याच्यात अर्धाईचा हिस्साही असू शकते असं आम्हाला वाटते। म्हणून आमची एकच मागणी आहे की जेही कर्मचारी किंवा या हॅकर असेल त्याच्यावर मोठात मोठा देशद्रोह टाईप गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि तिथले जे कर्मचारी आहे ज्यांच्याकडे हा डिपार्टमेंट आहे तिथे दुसरा कर्मचारी नेमण्यात यावा, हीच आमची अपेक्षा आहे। नव्याने प्रक्रिया घेऊन ही प्रक्रिया जी झाली आहे ती रद्द करण्यात यावी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.